मित्रांनो, मी महाराष्ट्राचा चोडापुढारी घनश्याम द्रवडे शोध विठू रायाचा यात तुमचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. माऊली माऊली रामकृष्ण हरी माऊली माऊली. मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे आपला शोध चालू आहे, शोध विठू रायाचा मोहीम चालू आहे. आणि मित्रांनो, कुठली सेवा करायचं म्हणलं, वारकरी आता वारी चालू आहे पंढरीची, पण सगळ्यात महत्त्वाचं डिपार्टमेंट म्हणजे पोलीस डिपार्टमेंट येतं. त्यांची सुरक्षेची खूप जबाबदारी असतात. 24 तास आपल्यासाठी उभा राहतात. पोलीस डिपार्टमेंटला विचारूया कसं वाटतंय, काय वाटतंय. पोलीस डिपार्टमेंटला वारीच्या काळात पुढं विठ्ठलाचं दुसरं रूप मानलं जातं. तुमच्या नावाने व्हिडिओ बनवले जातात. हे विठ्ठल उभे आहेत म्हणून आमची विठ्ठलाची वारी सुरक्षित होते. हे ऐकून कसं वाटतं सर? मनापासून खूप समाधान वाटतं. काहीतरी काम चांगलं केलेले त्याची पावती मिळते. बरोबर आहे. त्याचं समाधान. सर, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. पोलीस डिपार्टमेंटला ही ड्युटी जर जेव्हा दिली जाते तेव्हा वाटतं का ह्याच्यात खूप त्रास होतो? खूप अजिबात नाही. ही ड्युटी एकदम अगदी मस्त वाटते. ही ड्युटी आम्हाला रिटायरमेंट पर्यंत दिली तरी काही हरकत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. पण असा एखादा प्रसंग येतो का की पोलीस डिपार्टमेंटला त्रास होतो किंवा जनतेकडून काय अपेक्षा असते पोलीस डिपार्टमेंटची? हे पहा, वारीमध्ये पोलिसाला काही त्रास होत नाही, परंतु प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं जर लोकांनी तंतोतंत पालन केलं तर वारी सुखकर होईल, वारकऱ्यांनाही आनंद होईल आणि पोलिसांना त्रास व्हायचा प्रश्नच येत सर, तुमची किती वारी आहे? नाही. माझी आता ही 13वी वारी आहे. अंगारंगान सांधली ग देही विठाई नांदली, गाठया भंगा बांधली ग देही विठाई नांदली. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला. वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. आजोबा काय म्हणताय, गुडघे दुखतायत का? हा, दाबून देऊ का जरा? नाही मालिश केली का? बर, कुठून आलाय? जालना जिल्हा. जालना जिल्हा. काय राव, या वयात वारी करताय, जपती का वारी? मग झेपती पाहणारा पांडुरंगाचे ना. हा, पाहणारा पांडुरंगाचे. बर, काय म्हणते, तब्येत साथ देते का? तब्येत साथ देते ना, पांडुरंगाच्या पण साथ देते ना. हा, किती चालतात दिवसाला? दिवसाला आता 20-25 किलोमीटर असेल. हाडा सरून आलो इथे. एवढं चालतात तुम्ही? हा. हा, काय घरची आठवण पिटून येते का नाही? त्याची आठवण आली इथं आल्यावर काय आठवण येत नाही. काय आठवण येत नाही, पण घरचे फोन करीत असतील ना राव? त्याच्या काय ते फोन आला, फोन तर पाहिजे ना मोठा. फोन नाही होय तुमच्यावर? आणि लहानसाची हा, लहानसाचे. रेंज नाही राहते. खुशाली पिशाली विचारित असतील ना? काय खुशाली विचारतो. बरोबर आहे, बरोबर आहे. आता खुशाली नाही वय. विचारतो. हा? पावसा पाण्याचा त्रास होतो का हो? नाही, नाही. मग पाऊस आल्यावर कसं हो? पाऊस आल्यावर तसंच भिजा लागत. भिजावं लागत आहे. काय माऊलींना काय साखर घालणार आहेत का विठुरायांना माऊलींना? विठुरायाला माऊलीला हेच सगळ्याला आशीर्वाद द्या. हा, सगळे संत सुखी ठेवा. बरोबर आहे, बरोबर आहे. पहिली माणसं काय चालायची, वाटते का आत्ताची तरुण पिढी वारी चलती म्हणून? नाही, असं काही वाटत नाही. म्हातारी ऐकत नाही त्यांना. बरोबर, म्हातारी माणसं ऐकत नाही. नाही. बरोबर आहे, बरोबर. किती वारी आहे तुमची? मग 7वी. 7वी. काय एखादा अनुभव सांगा की आम्हाला राव वारीचा? वारीचा अनुभव इकडे आल्यानंतर बाकीची पब्लिक दिसते, माणसं दिसते, वागण्यात फरक पडतो. बरोबर आहे, बरोबर आहे. पण लोक मला सांगा, आपल्याला जर असा धक्का लावला तरी सहन नाही होत, मग वारीत चंगराचंगरी होती ती कसं हो? हो, वारी सगळं सहन होतं. चंगराचंगरी सहन होती, धक्काबुक्की सहन होती, कोणी कोणाला बोलत नाही. बरोबर आहे, माऊली माऊलीच करते. बरोबर आहे, बरोबर आहे. मला सांगा, एकंदरीत वारी काय केली पाहिजे हो जीवनात येऊन? आजोबा तुम्ही नाही बोलत. बर, तुम्ही काय म्हणताय, का केली पाहिजे बरं जीवनात येऊन वारी? तुकोबा ज्ञानेश्वर महाराजांनी केली ती परंपरा आहे आपली, हा, ती संत परंपरा. आणि ते याच्यात आल्यावर कळत विरक्ता वैराग्य काय आहे, हा. आनंद मिळतो एक प्रकारचा. बरोबर आहे. हो, लोक आपण ट्रका लोक वाटते ते करतात. त्यातून आपलं एक मन विशाल होऊन जातं. बरोबर आहे, बरोबर आहे. पण एकंदरीत आज मला सांगा,
असा एखादा अभंग आहे का ज्याने आपल्या वैयक्तिक जीवनावर प्रकाश टाकतो, आपल्याला वाटतं त्या अभंगातून आपण सुधारलो पाहिजे, असा एखादा अभंग आपल्या जीव जुळतो का हो? सगळेच अभंग 4092 तुकाराम महाराजांनी गाथ्यात अभंग हा. तयार केले, पूर्ण आपल्या जीवनाशी. बरोबर आणि आहे, ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहिली, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, बरोबर आहे, ज्ञान बरोबर आहे. होय अज्ञानाशी, ऐसा वर त्या टिकीसी. बरोबर आहे, बरोबर आहे. पण असं वाटतं का दमलो आपण कधीतरी वारीत विठुराय आल्यासारखं वाटतं का? हा, विठुराया साक्षात सगळ्याच्या हा. रूपाने विठुरायाच वाटतं आम्हाला. आता पाय चोळले डॉक्टरना, हा. पांडुरंगानेच पाय चोळले, आमची बरोबर, सेवा बरोबर. केली, असं डोळ्यात पाणी आलं आमच्या. आजी कशात दर्शन घेतो प्रथम. माऊली कुठून आलायत? आम्ही लांबून आलो आंबट चालू आंबट तालुका. काय मला सांगा या वयात चलणं होतंय का? आता चाललो ना घाटात घाटात चाललात का? वाटत माऊलीला याच वाटत 25 वारी आमची 25 वारी. हा. म्हणजे ज्या लोकांना घाटात नीट गाड्या चालवता येत नाही तिथं तुम्ही पायी पायी चालताय म्हणायचं, आम्ही उड्या मारत आलो. उड्या मारत आलात. आजी खरंच तुम्हाला धन्यवाद आहे बरं का. खरंच तुमची ताकद खूप प्रचंड आहे, एवढी चालताय. काय पाय दुखतात का, हाल होतात का? आलोच सोडून पाय दुखले. पाय दुखले की चालून. पण घरच्यांनी वारीला परमिशन दिली का? हा काय म्हणतात? जा म्हणले नातू तोपल्या सारखं हा, जाय जाय म्हण बाई जाय हा, बलीला देवानं जाय. जाय म्हणले का? हा. पण म्हणतात त्यांना म्हाताऱ्या माणसाला या वयात काय वारी पाहिजे, घरी पडून ते राहायचं. म्हणले म्हातारी ती म्हणली म्हातारी रडायला लागली जाऊ दे म्हणल्याच वारी. म्हातारी काही नातवासाठी काय मागणार म्हातारी? काय नाही मागणार नातासाठी. नातासाठी काय नाही मागणार. हा, सुख माग सुख. पुढच्या वारीने येऊन नाही द्यायचा नातू. काय नाही पांडुरंगाने नुसतं सुख द्या, काय नाही मागत. बरोबर आहे, ही जो देवाला धन्य मागत आपण. बरोबर आहे, सुख मागायची. मला सांगा आजी, आता तुम्हाला पंढरपूर पर्यंत चालणं होईल हा? आणि तिथे गेल्यावर 30-32 तास उभं राहायचं म्हणलं, उभं राहता येतं का? हा, बरं काय म्हणता, एकंदरीत तब्येत साथ देते का? बरोबर आहे. खरं तुम्हाला सांगू का, ही जुनी पिढी बरं का, हे देवाला काही मागत नाही, देव यांना देतो. आपल्यासारखी पिढी कधीतरी देवाला येते आणि देवा मला बंगला दे, देवा मला वावर दे, माझ्या सुनांना पोरं दे, असं म्हणण्याने देव देत नाही. ही खरी आपण देव शोधतोय. खरं तर विठ्ठल आपण प्रत्येक माणसात शोधण्याचा प्रयत्न करतो, पण देव शोधणार सापडणार नाही. इथे एक माऊलीत, माऊलींना इच्छा झाली बोलायची, बोलूया माऊलीं सांगा. माऊली कुठून आलायत? मी प्रॉपर इथलाच आहे. प्रॉपर इथलाच. बरं काय वाटते, पुरंदर तालुक्यातून सगळ्या पालख्या जातात, माऊलींची पालखी जाते, कसं वाटतं पुरंदर आनंदी तालुक्यात? आनंदी वाटतो. आमचा पुरंदर ऐतिहासिक तालुका आहे हा, आणि आम्ही वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी तर सज्ज आहे. बरोबर बरोबर बरोबर. काल मला असं वाटलं की मी वारीला येऊ शकत नाही, हा, कारण माझा पाय दुखत होता, बरोबर. परंतु रात्रीच पाय बरा झाला. रात्रीच पाय बरा झाला. पांडुरंगाने पाय बरा केला आणि वारीला सज्ज राहिलो. बरोबर आहे. मला सांगा, एवढं पाऊस पाणी येतं, मग कसं सामोरे जातात? नाही, माऊलीच्या वर पाणी येणारच नाही, पाणी येणार नाही. बरं शेतीवारी काय म्हणते? एकदम चांगली आहे. शेतीवारी चांगली आहे. अरे काय म्हणताय माऊली, कशात? छान आहे. बर कुठून आलाय? नागपूरवरून आली आहे. नागपुरान आलाय. किती वर्ष झालं दिंडीत येत आहे? मी पहिला वर्ष आहे माझं पायची वारी. पहिलं वर्ष. काय अनुभव आहे? मला खूप छान वाटत आहे दिल्ली मध्ये. बर पाय वगैरे दुखतात का? नाही 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 काय अरे माऊली काय म्हणताय? काही नाही सर्व ठीक. कशात? छान. छान. काय दिंडी? बोला बोला. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तब्येत तर बरीच आहे. सांगा सांगा काय म्हणणार? आम्हाला आमची पहिली वारी आहे. आम्हाला पहिल्यांदाच आले तर खूप चांगलं वाटत आहे. चांगलं वाटतंय का? रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आजी कुठून आलाय? आम्ही नागपूरवरून आलेलो आहे. आम्ही लातूर वरून आलाय. नागपूर वरून नागपूर वरून आलाय. महाकाळकर तब्येत साथ भोजाची देते का? महाराजांची दिंडी आहे आमची. मला सांगा या वयात तब्येत साथ देते का हो तुमची? हो, 72 वर्ष आहे मला. बर घरी काय शेती वगैरे आहे का? काहीच नाही आहे. काहीच नाही. माथारी आम्ही दोघंच. बर मला सांगा, विठ्ठलाला कधी पाहिलंय का वारीत? दरवर्षी दरवर्षी. बर मला सांगा, देव दिसतोय का हो? दिसतो ना. बर तुम्ही एवढी वारी करताय, मला सांगा वारीत सगळ्यात आनंदाचा क्षण कोणता हो? देवाने स्वागत केलं ना. देवाने स्वागत केलं. हा, सूर्याने स्वागत केलं. हो, सूर्याने स्वागत केलं. बघितलं ना तुम्ही. बघितलं बघितलं. माऊली असा कुठला क्षण आहे का त्यावेळेस आनंद अश्रू डोळ्यातून येतात, असा वारीत कधी येतो? कधी आले सांगा की. कधी आले? कधी आले? माघारी आले. दरवर्षी येतो. किती वर्ष झालं वारी करताय? 10 वर्ष. 10 वर्ष झाले. 5 बर शेती वगैरे काय मिळते? शेती नाही आहे. शेती आहे भावाची, पण आता पाऊस नाही कुठला. पाऊस नाही. बर काय विठुरायाला काय मागणार आहेत का? नाही देवाला काही मागत नाही. हा. काहीच नाही. मला सांगा,
देव कधी पाहिलाय का? आला 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 होता. आमच्या मनात देव आहे, आम्ही एका वारीला गेली होती हा. तर आला होता मला भेटला. वारी म्हणलं की सगळेच आले. पाची बोट हाताची सारखे नसतात. कधी वाईट प्रवृत्तीची लोक बघत दिसतात, मग कसं बघतात नाही त्यांच्याकडे? नाही नाही चांगले राहतात. आम्ही माऊली म्हणूनच पाहतो त्यांच्याकडे. माऊली म्हणूनच पाहत. माऊली म्हणूनच. कुठून आलाय तुम्ही? नागपूरहून. नागपूरवरून. अरे नागपूरची तर संत्र प्रसिद्ध आहे. नागपूरकरांची जय हो. बर काय देवाला काय मागणार आहेत? हा? देवाला काय काय नाही? बर की सर्वांना सुखी ठेव हेच मागायचं आहे. दरवर्षी तुझ्या भेटीला येऊ दे. बरोबर आहे बरोबर आहे. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला. माऊली कशा आहात? ठीक आहे ठीक आहे. काय म्हणते तब्येत पाणी? बरी आहे. एवढं डान्स वगैरे करतात, पाय वगैरे दुखतात का नाही रातचं? दुखत, नाही दुखत. नाही, भगवानाच्या दारात आलो ना आपण. हा बरोबर आहे बरोबर आहे. म्हणून कशाला दुखू देईल आपले पाय मी. बर बर बर. मला सांगा देव भेटलाय का हो कधी वारीत? भेटला नाही पण भेटल की आज ना उद्या बरोबर आहे बरोबर आहे. भेटल की. बर देव भेटला तर काय मागणार आहे देवाला? सुख मागे लेकरा बाळाला सुख. सुख मागाल? हो. बर. टिया संग डबलच्या वारीला जर आलं तर टिया संग खेळायला भेटलो पाहिजेत मी. बरोबर आहे बरोबर आहे. नक्की नक्की देव तुम्हाला सुख देणार आहे. बरं एकंदरीत वारी म्हणजे काय हो? वारी म्हणजे देवाचं दर्शन होते हा. बुवा. ही जत्रा भेटते आपल्याला बघायला. हा. आनंद वाटते मनाला. बरोबर बरोबर एवढंच आहे फक्त दुसरं काय आहे. बरोबर. या माणसाचे आभार माना वाटतात. कोडेश्वर माऊलीची आपल्यावर कृपा आहे. हा, तिच्यामुळे म्हणून इथपर्यंत हा. आलोय. बर तिनं दाखवलंय. हा. हा. देव भेटला तर देवाला काय मागणार आहे? आता एवढा मोठा देवच आमच्या सोबत आहे आणि कोणता देव अजून पाहिजे? काय पाहिजे? मला सांगा आजी, पाऊस पाणी आलं तर अडचण येते का हो? काही अडचण नाही. मग पाऊस पाणी आल्यावर भिजत ताप वगैरे थंडी काही येते? नाही, थंडी नाही, काय नाही. किती बारी आलाय? चौथी वारी होईल. चौथी वारी. हा. काय वारीचा अनुभव कसा आहे? अनुभव खूप आला, सगळे आनंदात झालं. मला एखादं सांगा, एखादी अभंगातली ओवी सांगा की जी आपल्याला स्वतःला लागू होती, त्याच्यामुळे आपलं जीवन चांगलं होते, अशी एखादी ओवी आहे का? हो की काय नाही, मात्र ऐकावं वाटते, मात्र अशी हा. म्हणताना आपल्याला काही वळण येत नाही. विठ्ठल 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 माऊली तू माऊली तू माऊली. नमस्कार माऊली. कुठून आलाय? आळंदी आनंदीवरून. अरे काय म्हणताय, काय चाललंय? काय चाललंय चाललं दिंडी अरे किती वय? 80ला कमी आहे 2. 80ला 2 कमी आहे. हा म्हणजे तरुण आहेत म्हणायचं अजून. हा अरे. एकदम जवान, जवान येत राव की राव. हा. फिशा फिशा एकदम क्लिअर. क्लिअर. हा पहिली तालीम केलेली दिसते. तालीम जायचे काय? मग मला सांगा वयामानाने चालायला होतंय का हो वारी? मग चालतं होतं येतंय ना. चलणं होते? मग बर नातवंड वगैरे आहेत का? समजाय क्लिअर. समजाय क्लिअर आहे वाय हिंदी. बर दरवर्षी वारीला येतात? हा हा गुडघे वगैरे साथ देतात का? काही काही दुखत नाही. काही दुकान नाही म्हणजे तू पोरांपेक्षाही चांगलं पळताय म्हणायचं तुम्ही. बरं काय वारीचा अनुभव काय आहे? जरा सांगा की वारी म्हणजे काय आहे? काय म्हणजे जीवाला सुख आहे, हा, हा, संपत्ती नको, हा. जीवाला सुख आहे. गोळी नाही गाळी नाही काही नाही. गोळी नाही काय नाही. हा. डोळं फिरत असलं काही मग दुखत अजून नाही. काय पाहिजे? अहो मी सकाळ धरून चलतोय, माझं पाय दुखायला लागले. हा, मग हे माय पायावरती रक्त गळत होतं, हा, हे दुःख आहे, दुःखाचं बंद झाले. हा, बरोबर आहे. दुःखाचं मनानेच जन्म. हा मग बर. अजून काय सुख पाहिजे? बरोबर आहे. अजून काय सुख आहे? का धन पाहिजे का? बरोबर आहे बरोबर. मग होय आजोबा, पण पाऊस पाणी आलं तर मग वारीत कसं भिजल्या? छत्री आहे, पान कपाड आहे, रेनकोट आहे, हा मग काय पाहिजे? घरची लावतात का पण वारीत? हा? घरची लावते वारीत, घरचे काय काम पडेल लावायला? आपण यायचं पण घरच्यांची आठवण येते का? काय संबंध आहे? नाही इथं कमीच नाही काय ते काय काहीच करते? कमी नाही का? मग पण म्हातारी फोन करत असेल ना. जगाचा माला घे ना, म्हातारी काय करती? म्हातारी म्हणत असेल ना, म्हाताऱ्याला आठवण येईना काय व्हायना. काय संबंध लग्न नाही दिंडीत गेलं की गेलं. अजिबात संबंध नाही काही. नाही. संबंध अजिबात नाही ती. हा, मग इथं घर- काय कमी आहे का? इथं काहीच कमी नाही. मग बस बाकीच काही घरी तांब्या भरून येत नाही.
ते घरी आपल्या हाताने घेऊन प्यायचं. आणि इथं बाकीचं काही विषय बरोबर आहे इथं बाटल्या आहेत पाण्याच्या. पाण्याचे बाटले आहेत. मग म्हणजे हा चूक आहे म्हणायचं इथं म्हणायचं आहे का नाही. म्हणा की राव एखादा अभंग मग. हा हा आठवून म्हणा हा आपल्याला गडबड नाही. म्हणा की एखादा मस्त अभंग. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी, आहे माझ्या घरी आणि कनकारी त्रेतवत आणि कनकारी त्रेतवत पंढरीची वारी आहे माझ्या घरी, वा वा वा. पंढरीची वारी आहे माझ्या घरी. बरोबर आहे. धन्यवाद बाबा धन्यवाद. आपल्या संघ माऊली आहेत, ज्येष्ठ माऊली आहेत, त्यांना विचारूया. माऊली कुठून आलायत? आम्ही त्यांना जालनाहून आलात. बरं आज किती किलोमीटर चाललायत काय अंदाज आहे का? आता काय माहित काही माहितच नाही. बळे माणसं आम्ही काय बरं किती बारे आलायत वारीला? आम्ही दोनदाच आलेले दुसरे. दोनदा आलायत. बरं मला सांगा देव भेटला का हो? भेटलाय भेटलाय. कधी भेटलाय? आता भेटलाय काय हा? काय वाटाने कुठं भेटलाय? वाटाने चालले वाटेने चाललाय. अरे काय म्हणताय पाय दुखत आहेत का हो वारी? नाही पाय दुखत नाही. पाहिजे ना हा पाऊस पाणी आलं हाल होतं का हो? नाही हाल नाही होत काय. हाल नाही होत. मला सांगा वारीत भाकरी फिकरी करता का तुम्ही? भाकरी वगैरे करतात का वारीत? ना आम्ही नाही करत. मग तुम्ही काय करतात वारीत? मी काय नाही. भजन वगैरे? हा मला सांगा घरची आठवण येते का? नाही लेका बाळांची सुनायची त्यांची कोणाचीच नाही मला. नातवाची? अजिबात नाही. फक्त एकच देव. देऊ तुम्हाला कुणाला भुगडी खेळता येते का? गाठया भंगा बांधली ग देही विठाई नांदली विठूचा पण एवढं चलावं लागतं. पाय दुखतात का? गुडघे दुखतात का हो? वाटतं थोडस पण विठ्ठलाच्या नावाने बरं होतं. मला सांगा वारीतला सगळ्यात चांगला आनंद कुठला? कुठल्या दिवशी आनंद होतो बरं वारीत? आनंद म्हणजे वारीमध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो तोच मोठा हा. आनंद आहे. बर हे जे लोक वारीला इथपासून आळंदीपासून पंढरपूर जातात, हा. आम्ही तर फक्त पॅच करतो, हा. पण त्या लोकांकडे बघून एवढा उत्साह आपला वाढतो की हे लोक म्हणजे 75-80 वर्षाचे बरोबर. लोक स्वतः चालत इथपर्यंत जातात. हा. ही मोठी गोष्ट आहे. बरोबर बरोबर तोच मोठा आनंद आहे. बरोबर आहे. देव भेटला का हो? देव तुमच्या माझ्यात सगळ्यातच भेटतो, हा. शोधायला जायचा नसतो. बरोबर आहे. मला सांगा एकंदरीत वारी आहे, धावपळ आहे, प्रवास आहे. तुमचं वय किती आहे? माझं 57. 57. गुडघे वगैरे दुखतात का? थोडेफार दुखतात पण चालतंय. आता चाल- बोलल्याप्रमाणे की विठूचं नाव घ्यायचं आणि पुढे जायचं. बर मला एकंदरीत सांगा जेव्हा आपण पंढरपूरला जातो 30-35 तास दर्शनासाठी वेटिंगला थांबतो तेव्हा काय वाटतं? वेळ जाते का? प्रत्येकाची श्रद्धा आहे ती, म्हणजे तुम्ही जसा माणूस बघतो त्याप्रमाणे, म्हणजे श्रद्धाप्रमाणे बघू शकतो. काही म्हणतो हा वेस्ट ऑफ टाइम आहे. पण प्रत्येकाची श्रद्धा आहे, ते त्याच्यावरती अवलंबून आहे. बरोबर आहे. वारीत कसं नियोजन पाहिजे हो? आणखीन काय वाटतं? वारीत सर्वात उत्तम नियोजन आहे. मला हा. वाटत नाही इतके लोक, लाखो लोक, करोडो लोक येऊन हा. जातात, पण टचवूड एक पण मानहान म्हणजे हानी होत नाही, हा. कोणाला इजा होत नाही. व्यवस्थित सगळे जातात, शिस्तीने सगळे येतात. कोणाशी कोणाचं कुठेही एक ठिकाणी भांडण नाही. बरोबर ती पाठवून हॉर्न मारला तरी कोणी काही बोलत नाही. बरोबर हे सर्वात उत्तम आयोजन. क्या बात आहे. सगळ्यात उत्तम. दादा मला एक प्रश्न तुम्हाला आवर्जून विचारायचा आहे. वारी म्हणलं की एकंदरीत गर्दी आली, काय वाटतं एकंदरीत? कधी आपल्याला असं धक्का जरी लागला तरी त्रास होतो. वारी धक्का वगैरे लागल्यावर काय वाटतं? नाही तसं काय मोठं हानी असं काही नाही. धक्काबुक्की तर होत राहते. तसं आम्ही मुंबईचं तर ट्रेन मध्ये प्रवास करताना धक्काबुक्की होते, बरोबर तर डोकं जरा शांतच ठेवायला पाहिजे. बरोबर त्या निमित्ताने आपण विठ्ठलाचं नाव घेत जातोय तर धक्काबुक्कीला त्याला वावत नसतंय. तर आपण लागलं तरी ते आनंदाने धक्काबुक्की करत आपण पुढे चालायचं. किती वर्ष झालं वारी करताय? मला वाटते वारीचे वर्ष मोजू नये तर वारीचं क्या बात आहे. पेरावी. पण तरी अंदाजे नाही, माझं पहिलंच वर्ष आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही सांगितलं वारीचं वर्ष मोजून आहे. आताची बी पेरलंय पण रोपटं मोठं आहे. पण अनुभव कसा आहे? नाही, फार चांगला अनुभव आहे. पण रस्त्याचा फार बोलतात ना खूप घाणेरडा अनुभव. रस्ते बांधकाम
करायला बर पाहिजे. नक्कीच नक्कीच. मला सांगा, मित्रांबरोबर आलाय. हो. हा बरोबर आहे. या वयात मित्र दुसरीकडे नेत आहेत, तुम्हाला वारीला आणलंय. मित्रांवर खुश आहेत का दुःखी आहेत? नाही, आनंदीतच हो. आनंदित आहात. बरं, एकंदरीत मला सांगा, जर विठुराया तुम्हाला भेटला अचानक, तर तुम्ही काय करणार? काय करणार म्हणजे विठुराया भेटला तर, त्याला तर हा, सांगा खरं सांगा. मी त्यांना विचारेन, मी कुठे आहे पहिला, वरती आहे का खालती आहे. बरोबर बरोबर. मी कुठे आहे पहिला? हे तर म्हणतात वारीचा माहोल, आणि हेच असते खरी वारी. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी काय म्हणताय, कशात? मस्त एकदम छान. बरं, वारी चालली, काय म्हणताय एकंदरीत? काही मला नाही, सांग. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा. स्वर्गातले देव सुद्धा या आनंदासाठी तडफड करतात. आम्हाला भाग्यवान समजतो की आम्हाला या जन्मामध्ये एकंदरीत 15वं वर्ष माझं चालू आहे वारीमध्ये. हो. तर स्वर्गातल्या देवाला हे दुर्लभ आहे, ते आम्हाला साक्षात करायला मिळतंय. त्यासाठी मी स्वतःला धन्य मानतो. माऊली, मला एक सांगा, अशी कुठली ओवी आहे का की ती आपलं स्वतःच आधी आयुष्य बदलते, मग आपण दुसऱ्याचं आयुष्य बदलू शकतो? अशी कुठली ओवी? ओवी नाही, माऊली स्वतः सांगता स्वतःचा हा. अनुभव. माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेही न गुढी. हं. कारण माऊलीला स्वतःला इतकी आवड आहे वारीची की जीवापेक्षा जास्त आवडते. कारण हं. मी माझी गुढी म्हणजे हे शरीर घेऊन मी पंढरपूरला जाईल. बरोबर. माऊली म्हणतात, जसं मी जातो तसं सर्व वारकऱ्यांनी माझ्या पाठीमागं आलं पाहिजे, बरोबर. असं माऊलीचं मत आहे. माऊली, एक प्रश्न विचारू का? पहिली वारी कोणी चालू केली असं आठवतंय का? हो, आठवतं की हं. हैबतराव बाबांनी पहिल्यांदा चालू केलेली होती. हा, हा. कारण त्या काळामध्ये शितोळे सरकारांपासून ते वारी लोपलेली होती. नंतर हा. हैबत बाबांनी शितोळे सरकारांनी त्यांना मदत केली हा. आणि स्वतःचं शिपाई वगैरे त्यांना दिलं. बरं. आणि त्या काळामध्ये जे हैबत बाबांनी चालू केलेली हा. ते आरपळकर परिवार आजही या वारीमध्ये त्यांचं अविरतपणे कार्य चालू ठेवत. नक्कीच नक्कीच माऊली, तुम्ही आता वारी करताय, बोटाची पाचे, हाताचे पाचे बोट सारखे नसतात, मान्य आहे. नसतात. कधी तुम्ही वारी करतात, अनेक लोक वारी देतात, आणि काही लोक चांगल्या मनाने येतात, काही वाईट मनाने येतात. मग आता काही लोक चोरी वगैरे करतात, त्यांना माऊली माऊलीच म्हणावं लागतं का? माऊली म्हणावंच लागतं. कारण माझ्या संतांनी सांगून ठेवलेलं आहे, खटनट यावे, शुद्ध होऊन जावे, दोंडी पिटी भावे, चोखा मेळा. इथं वारी म्हणजे हौशी नवशी गौशी असतातच, पण आपल्याला त्यांचे दोष वगळून त्यांना माऊली स्वरूप बघायचंय, हा. एवढीच माऊलीनं आम्हाला शिकवण दिली. बरोबर आहे, बरोबर. त्यांचे दोष वगळून त्यांना माऊली माऊली म्हणायचं. मित्रांनो, आपण मग देव शोधायचा प्रयत्न केला, पण देव आतापर्यंत तरी आपल्याला इथपर्यंतच कळलं आहे की देव हा शोधायची गरज नसते. तर देव शोधला तर माणसात आहे, देव शोधला तर प्राणी मात्रात आहे, देव शोधला तर वनस्पतीमध्ये आहे, देव शोधला तर प्रत्येक चराचरात आहे. फक्त तुम्ही शोधा म्हणजे देव सापडेल. मित्रांनो, इथपर्यंत तरी आपल्याला सापडलेला आहे आणि आपण देवाला शोधण्याचा प्रयत्न केला, पण देव माणसात चराचरात आपल्याला सापडलेला आहे. मित्रांनो, तशी तुम्ही वारी कंटिन्यू करा. आणि पुढचे भाग पाहिजे असेल तर अभिजित मराठी OTTला लवकरात लवकर जाऊन हा एपिसोड पहा, म्हणजे तुम्हाला पुढचे भाग पाहता येतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, वारी फक्त एक निमित्त आहे, शेवटी करता करविता तोच आहे. दोला रामकृष्ण हरी माऊली.